सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आहे दिवाळीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस, तो म्हणजे लक्ष्मीपूजन। या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वजण आपापल्या घरी लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात। लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करतात। पण लक्ष्मी पूजनामध्ये जर आपण माता लक्ष्मीच्या काही आवडत्या गोष्टी अर्पण केल्या, लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण पूजेमध्ये ठेवल्या, तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते। तर आज आपण लक्ष्मी पूजनामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणारे कोणकोणते नैवेद्य दाखवायचे आहेत। जर आपण अशा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण अर्पण केल्या, तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि शुभाशीर्वाद देईल। कारण असे काही पदार्थ आहेत की जे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। नैवेद्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते। अगदी रोजची देवपूजा सुद्धा नैवेद्याशिवाय पूर्ण होत नाही। त्यामुळे आपण साधी रोजची देवपूजा जरी केली तरी साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवतच असतो। पण आजच्या दिवशी मात्र लक्ष्मीला विशेष असा नैवेद्य दाखवायचा आहे। आज मी तुम्हाला जे नैवेद्य दाखवायला सांगणार आहे ते लक्ष्मीच्या अतिशय आवडीचे आहेत। त्यामुळे या लक्ष्मी पूजन दिवशी तुम्ही पण हे नैवेद्य नक्की दाखवा, त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर लक्ष्मी पूजन करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे लाह्या आणि बत्तासे। साळीच्या लाह्या आणि बत्तासे या दिवसांमध्ये तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील। हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला ते आणायचेच आहेत आणि नैवेद्यामध्ये याचा समावेश असलाच पाहिजे। या दिवशी लाह्या बत्तास्यांना खूप मोठा मान असतो। बाकी तुम्ही किती मिठाया ठेवताय, किती गोडाधोडाचे पदार्थ ठेवताय, याला काहीच महत्त्व नाही। इतकं महत्त्व आज या लाह्या बत्तास्यांना असतं। त्यामुळे पूजा झाल्यावर आपल्याला याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण लक्ष्मी पूजनामध्ये ज्या ज्या गोष्टींची पूजा केली आहे, ज्या देवतांची पूजा केली आहे, त्या सर्व गोष्टींवरती आपल्याला लाह्या बत्तासे थोडे थोडे वाहायचे आहेत। त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे अनारसे। या लक्ष्मी पूजनाच्या नैवेद्यामध्ये अनारसे देखील खूप महत्त्वाचे आहेत। तुम्ही जर घरी बनवले असतील तर अतिशय उत्तम, किंवा बाजारामध्ये विकत पण मिळतात किंवा तयार पीठ पण मिळतं। या दिवशी सर्वांनाच खूप घाई गडबड असते, त्यामुळे नैवेद्यापुरते जरी फक्त 5 अनारसे बनवले तरीही चालू शकतात। कारण लक्ष्मीला अनारसाचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे, त्याशिवाय लक्ष्मी पूजन अपूर्ण मानले जाते। अनारसा हा लक्ष्मी प्रिय आहे, कुबेर प्रिय आहे, गणपती प्रिय आहे। त्यामुळे आजच्या दिवशी या अनारसांना खूप महत्त्व असतं। त्याचबरोबर लक्ष्मीला लाडवांचा नैवेद्य देखील अत्यंत प्रिय आहे। त्यातल्या त्यात तुम्ही बुंदीचे लाडू घेऊ शकता। लक्ष्मीला पूर्वीपासून चालत आलेला पारंपरिक नैवेद्य म्हणजे लाडू। लाडू ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे तुम्ही नैवेद्यामध्ये लाडूही नक्की ठेवू शकता। हे सर्व पदार्थ तर आपण ठेवतच असतो, पण या दिवशी महानैवेद्य बनवला जातो, तो म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य। खरंच शक्य असेल तर या दिवशी लक्ष्मीसाठी महानैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही नक्की बनवा। किंवा काही जण गोडाधोडाचे पदार्थ बनवत असतील, काही जण खीरपुरी किंवा अन्य काही पदार्थ बनवत असतील, पण पुरणपोळी सुद्धा लक्ष्मीला खूप प्रिय आहे। आमच्याकडे तर लक्ष्मी पूजन दिवशी पुरणपोळीच बनवली जाते। तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार बनवा। तसेच आपल्याकडे दिवाळीसाठी जो काही फराळ बनलेला असेल तो नैवेद्यात ठेवायचा आहे। काही जण फक्त चिवडा ठेवत नाहीत, तिखट असतो म्हणून, बाकी आपण सर्व फराळाचे पदार्थ दाखवू शकतो। तसेच वर्षभरातील कोणत्याही लक्ष्मी पूजनात लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो, तो म्हणजे खिरीचा। मग ती कशाचीही तुम्ही बनवू शकता, तांदळाची, शेवयांची, रव्याची किंवा मखाण्याची जरी जमली तर नक्कीच बनवा। कारण मखाणे हे कमळाच्या बियांपासून बनवले जातात आणि कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही मखाण्याची खीर बनवू शकता। त्या खिरीमध्ये काजू, बदाम, चारोळी घालून खीर बनवली तर अतिशय उत्तम। आणि जर तुम्हाला खीर बनवणं शक्य नसेल तर फक्त दूध साखर जरी ठेवलं तरीही चालू शकतं। दूध साखर पण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, कारण हे सर्व तुम्ही किती ठेवताय त्यापेक्षा किती श्रद्धेने ठेवताय याला खूप जास्त महत्त्व आहे। तसेच अनेक जण मिठाईचा पण नैवेद्य दाखवतात, पेढे, गुलाबजामुन। तर त्यामध्ये तुम्ही शक्यतो पांढरी मिठाईचा नैवेद्य दाखवा। पांढरे पेढे, काजू कतली, पांढरा कलाकंद जर तुम्ही ठेवणार असाल तर शक्यतो अशा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा। त्याबरोबरच या दिवशी तुम्ही नैवेद्यामध्ये ड्रायफ्रूट्स, 5 प्रकारची फळे किंवा कोणत्याही प्रकारची 5 फळे ठेवू शकता। थोडक्यात काय, आपल्याला या दिवशी लक्ष्मीसाठी जेवढं काही करणं शक्य असेल तेवढं नक्कीच करावे। कारण आपलं घर, सुख, समृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य हे सर्व काही लक्ष्मीमुळेच आहे आणि हे सर्व काही लक्ष्मी स्वरूपच आहे।
आणि ही लक्ष्मी आपल्याकडे कायम टिकून राहावी, त्यात उत्तरोत्तर वाढ होत जावी यासाठी आपण हे सर्व काही करत असतो। पण तुमच्या ऐपतीनुसार आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जमेल तेवढे नक्कीच करा, कारण शेवटी श्रद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे। आपण हे सर्व किती मनापासून करतोय याला खूप जास्त महत्त्व आहे। फक्त दूध साखर जरी मनोभावे ठेवलं तरीही तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल। त्यामुळे शक्य होईल तेवढे पदार्थ नैवेद्यामध्ये त्याचा समावेश नक्की करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।